आमच्याकडे कोण मुख्यमंत्री होईल सांगता येत नाही असं मिश्किल वक्तव्य देवेंद्र फडणवीसांनी विधान परिषदेत बोलताना केलं। प्रत्येकाचे अच्छे दिन येतील आशा ठेवा असा सल्ला त्यांनी दिला। मध्य प्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगडमध्ये भाजपनं मुख्यमंत्रीपदासाठी अनपेक्षित निवडी केल्या आणि त्या पार्श्वभूमीवर फडणवीसांनी हे वक्तव्य केलं। राज्यातली कायदा सुव्यवस्था चर्चेत जोरदार कलगीतुरा रंगला। फडतूस नव्हे स्वतःला काढतूस म्हणणाऱ्या गृहमंत्र्यांनी नागपूरच्या वाढत्या गुन्हेगारीकडे लक्ष द्यावं असा टोला शरद पवार गटाचे जयंत पाटील यांनी फडणवीसांना लगावला। तर आपण मुख्यमंत्री झाल्यापासून विरोधकांचं नागपूरवर विशेष प्रेम असल्याचा प्रतिटोला फडणवीसांनी लगावला। अंतिम आठवडा प्रस्तावावरून अजित पवार आणि जयंत पाटलांमध्ये खडाजंगी झाली। विरोधक अंतिम आठवड्याचा प्रस्ताव मांडायला विसरले असा आरोप सत्ताधाऱ्यांनी केला। तर सरकार अंतिम आठवड्याचा प्रस्ताव मांडत असल्यामुळे विरोधकांनी तो मांडला नसल्याचं स्पष्टीकरण जयंत पाटील यांनी दिलं। अमृत नोनी आर्थो प्लस ये एक प्रूवन फॉर्मूला है। इसमें मौजूद नोनी फल के गुण और आयुर्वेदिक जड़ी बूटियां शरीर को जरूरी पोषक तत्व देने के साथ साथ हड्डियों और जोड़ों के घिसने, उनमें होने वाले सूजन और दर्द को रोकने में मदद करता है। दर्द मुक्त जीवन के लिए अमृत नोनी ऑर्थो प्लस। जरांगे पाटील यांनी अंतरवाली सराटी इथं गोदापट्ट्यातल्या 123 गावातल्या मराठा समाजाची बैठक बोलावली आहे। सकाळी 11 वाजता ही बैठक होणार आहे। आज जरांगे पाटलांच्या मराठा संवाद दौऱ्याचा दुसरा दिवस आहे आणि बदनापूर इथं दुपारी 4 वाजता त्यांची जाहीर सभा होणार आहे। या सभेमध्ये जरांगे काय बोलणार याकडे साऱ्यांचं लक्ष लागलंय। मराठा आरक्षण न दिल्यास निवडणुका होणार नाहीत आणि सरकारही निवडणुका घेणार नाहीत असा इशारा मनोज जरांगेंनी दिलाय। मराठा समाजाला 24 डिसेंबरपर्यंत ओबीसीतून आरक्षण द्या, फेब्रुवारीमध्ये विशेष अधिवेशन घेण्याची गरज नाही असंही त्यांनी सांगितलं। मराठा आरक्षणाबाबत राहिलेली थोडी पाचर सरकारनं काढून टाकावी आणि सरकार 23 तारखेपर्यंत ती पाचर दूर करेल असा विश्वास मनोज जरांगेंनी व्यक्त केला। मराठ्यांनी वरचं आरक्षण नाकारलेलं नाही, मात्र ते टिकणारही नाही आहे का असा सवाल त्यांनी उपस्थित केला। एमआयडीसीच्या निष्क्रिय कारभारावर कॅगनं कडक ताशेरे ओढलेत। अवैध भूखंड वाटप आणि ठराविक लोकांना सवलती दिल्यानं महामंडळाचं अतोनात नुकसान झाल्याचा ठपका अहवालामध्ये ठेवण्यात आलाय। 2014 ते 2021चा कॅगचा अहवाल विधानसभेमध्ये सादर करण्यात आला आणि या अहवालामध्ये कॅगनं एमआयडीसीतील अतिक्रमणं आणि शुल्क वसुलीवरूनही ताशेरे ओढलेत। छत्रपतींचा विचार म्हणजे